सर्वप्रथम सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री. मी सौ माधुरी गजानन धनोकार, सावित्री शक्तीपीठ अकोला महाराष्ट्र, सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले सहस्त्र स्वागत करीत आहे. समतेचा दीप लावून अज्ञानाला दूर केले, शिक्षणाच्या प्रकाशातून जीवन नवे घडविले. फुले विचार आजही देती प्रगतीचा सुंदर मार्ग. नव्या युगात अंमल करून घडवूया उज्ज्वल भारत. आज माझा विषय आहे आजच्या काळासाठी महात्मा फुले यांचे विचार. आदरणीय माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांसाठी काही शब्द मांडणार आहे. 200 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या या महान समाजसुधारकाने भारतीय समाजाला समतेचा, शिक्षणाचा, न्यायाचा मार्ग दाखवला. महात्मा फुले यांनी समाजातील जातीय भेदावर, अंधश्रद्धा आणि अन्याय याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी स्पष्ट सांगितले की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे आणि म्हणूनच त्यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात हे कार्य खूप धाडसाचे होते. या महान कार्यात त्यांना सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे मार्ग सहकार्य लाभले. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले. मैत्रिणींनो, आजचा काळ आधुनिक आहे, पण अजूनही समाजात विषमता, अज्ञान आणि भेदभाव हे प्रमाण दिसते. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आज आपण त्यांच्या विचारांना नव्या रूपात स्वीकारण्याची गरज आहे. डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, स्त्री सुरक्षा आणि सर्वांसाठी समान संधी या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. म्हणूनच फुले यांनी दिलेल्या समतेचा संदेश आपण प्रत्यक्ष जीवनात उतरवला पाहिजे. आपण प्रत्येकाने ठरवले पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, अंधश्रद्धेला बळी पडायचे नाही आणि शिक्षणाचा प्रसार करायचा. हाच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की महात्मा फुले यांचे विचार हे केवळ इतिहास नाहीत, तर आपल्या भविष्यासाठी दिशा दाखवणारा प्रकाश आहे. चला तर मग 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करूया. सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.